माझं नाव ॲडव्होकेट हर्षल लिंगायत. आज कोर्टाने एक डेकेड जुनं जे आहे प्रकरण GN साईबाबा जो 90% डिसेबल्ड पर्सन आहे त्याला आज दोषमुक्त केलेलं आहे. टेरर कायद्या अंतर्गत त्यांनी 10 वर्ष काढलेले आहे कारागृहात आणि खूप वेदना सहन केलेले आहेत ना. आज ते माननीय उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे. आधार काय होता? राऊत काय होता? जे GN साईबाबा विरुद्ध जे एव्हिडन्स होता, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, त्याला त्यांनी फॉर्ज केलेलं आहे. जे आपलं सीझर होतं त्यांच्या घरून दाखवलेलं ते सीझर प्रूव्ह केलेलं नाही आहे प्रॉपरली कोर्टात, असं त्यांनी निर्णय दिलेला आहे. नियम पाळले गेले नाहीत असंही सांगण्यात आलेलं आहे. जे डिजिटल एव्हिडन्स प्रूव्ह करण्याचं जे प्रोसिजर असते ते प्रोसिजर फॉलो केलेलं नाही आहे. प्रशांत राई हेममिस्ट आणि महेश तिर्कीलाही सोडलेलं आहे. हो, त्यांचं तर अरेस्टच डाऊटफुल होतं ह्या केसमध्ये. अरेस्ट एक विटनेस असा होता त्यामध्ये की ज्याने म्हटलेलं आहे की हे अगोदरपासून कस्टडीमध्ये त्यांना बघितलेलं आहे. न्यायालयाने निर्णय दिला आहे की यामध्ये जे सँक्शन होतं त्या मुद्द्यावरही ट्रायल इनिशिएट झालेली आहे. दुसरं, मेरिट्सवरही न्यायालयाने निर्णय दिला आहे की जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही आहे. दुसरं, साईबाबाच्या घरी जी जप्ती झाली, सीझर झालं, ते सिद्ध झालं नाही नीट. मग बाकी आरोपींकडूनही जो मुद्देमाल वगैरे जो का मिळाला ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही. या कारणामुळे सगळ्या आरोपींना त्यांनी निर्दोष सुटका केलेली आहे. सर, याच्या पूर्वी पण एकदा न्यायालयामध्ये असाच निर्णय झाला होता. आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते, फेरसुनावणीचे निर्देश दिले होते आणि परत त्याच परिस्थितीमध्ये सगळं संपूर्ण प्रकरण आलं. याआधी जो निर्णय झाला होता तो मुख्यतः सँक्शनच्या आधारावर होता. मेरिटवर त्याच्यामध्ये काही उल्लेख नव्हता. आणि ह्यावेळेस जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे हायकोर्टाला पाठवलं त्यामध्ये सँक्शन आणि इतर जे मुद्दे आहे मेरिटवर त्या सगळ्यांवर निर्णय द्यायला त्यांनी निर्देश दिले होते. सर, आजच्या निर्णयानंतर सरकारी पक्ष या संदर्भात काय पुढचं म्हणजे लीगल पाऊल उचलणार आहे? आम्ही त्याच वेळेस जेव्हा जजमेंट प्रोनाऊन्स झालं, माननीय कोर्टाला आम्ही स्टेची मागणी केली, परंतु कोर्टाने आम्हाला निर्देश दिले की तुम्ही लेखी अर्ज करा. तर ते आम्ही लेखी अर्ज करणार आहोत आणि त्यानंतर जजमेंटची कॉपी भेटल्यावर मग पुढचा निर्णय शासन घेईल. त्याच्यात स्थगितीसाठी आज इथेच प्रयत्न राहणार इथे प्रयत्न करतोय.